नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी कसा दिसतोय आणि ही बघ कशी दिसते सकाळी. असं नाही यार, सुजलेली मी पण दिसते. माझी दाढी बिडी विस्कटली, सगळं कसं झालंय यार. हा तर आज सकाळी सकाळी शिवानीने एक खूप छान काम केलंय. वाव काम केलंय एकदम. वाव, टाळ्या वाजवा. तडतड. हे बघा तुम्हाला दाखवतो. आज मी प्रशांत कॉर्नर मधनं नाश्त्यासाठी समोसे मागवले. मला वाटलं की त्यांच्या एका पीस म्हणजे मध्ये 2 असतील, म्हणून मी 2 पीस मागवले आणि नंतर आल्यावरती कळालं फक्त 2च. घरात 4 जण आहेत, समोसे 2 आहेत, काय करायचं. पण हा चिवडा मागवला, डाएट चिवडा. नाही आवडतो. आम्ही खाऊ, तू पुरणपोळी खा. मला पुरणपोळी आवडते, मम्मीने बनवली. म्हणून मला काय वाटत नाही ते समोसाचं. आणि भुजिया गेला एवढा समोसा. तरी सकाळी मला उठून बोलते, मी प्रशांत म्हणलं ना 4 समोसे मागवले, प्रत्येकाला 1 असं बोलली ही शब्द प्रत्येकाला 1 समोसा मागवलाय. घरी आल्यावर त्या ह्याच्यात बघितलं 2 पीसेस ओनली. ते जाऊ दे. आज हा व्लॉग कसला असणार आहे सांग. आज कसला असणार तू सांग. विसरलास ना. ओके मग जाऊ दे. नाही मी विसरलेलो नाहीये विसरलेलो. आज हा व्लॉग आम्ही त्या दिवशी जो व्लॉग करत होतो की शिवानी सेइंग येस टू यश फॉर 24 hours, त्याच्यातले आज. आता तर समोसे पण 2 आहेत. आता येस बोलायला लावलं तर किती मजा येईल, किती बरं वाटेल की शिवानी 1 पण समोसा नाही खाणार. वाव, आय डोंट माइंड. नाही पण मी असं नाही करणार. खाते समोसा खा. हा मग तुम्हाला कळलं ना. आता ही मला येस बोलणार आहे 24 तासासाठी. मी काही करून घेऊ शकतो हिच्याकडनं. आणि सकाळी हिने सांगितलंय म्हणून चांगली गोष्ट आहे. मग मी लिंबू पाणी पिन, फालुदा खाईन, जिथे दिसेल तिकडे काही करू शकतो मी. वाव, तू येस बोलायचंय भाई, तू येस बोलायचं. मी केलंय का तू मारते काय भाई. तू चॅलेंज मध्ये तू डोळाच होणार एवढं. मग मला तिकडे येस कुठे काय बोलायचं की येस बोल की तू. मी सांगतो येस कुठे बोलायचं ना. शहाणी बनते काय. इकडे मी सांगतो. मी डोळा चोळणार, तू काय बोलणार नाही आणि काय मारणार पण नाही. येस बोल. येस मारायचं नाहीये. उद्या तर भेटशीलच ना. हा यस. तिकडून मम्मी पण करते, अशी करते मम्मी. जीत गया. रोज मी पाणी घालतो. आज हिला सांगितलंय, मला विचारत असते की बादली घेऊन कशाला टाकतो. जरा ना अँगल चुकीचे येत आहेत. जरा पडदा वगैरे बंद करतेस का, कारण तू दिसतच नाहीयेस. तू सावली म्हणून दिसतेस. हा जरा बादली घेऊन नीट टाका. जरा तिथे जा. जरा आता जा तिकडे. टाकलंस तिकडे पाणी. तिकडे जाऊन पाणी टाकशील. हा जाशील का. हा बरं गेलीस लवकर. चांगलं पाणी टाक, जरा नीट टाक. आणि काय कमी पडता कामा नये. आणि खाली जमिनीवर पाणी टाक जरा. हा काय घ्यायची गपचूप. या झाडाला टाकलं काय छोटू. हा ठीक आहे. आता सगळं झालं. सकाळचा नाश्ता आला, प्रत्येकी समोसा 1 खायला मिळाला आम्हाला. सगळं झालं, पोट भरलं. आता थोडस तेव्हा टाइम झाला ना त्याला, तर आता परत भूक लागली थोडी हलकी. तर आता आपण जेवून घेऊया. आणि छोटू इधर क्या बनाएगी खाने को हमारे लिए आज. तुझं काय, तू ह्याच्यामध्ये मला काय बोलू शकत नाही, कारण तूच आणलेस पास्ताचं सामान. माहितीये मला पास्ताचं सामान आणलंय, पण इकडे छोटू इकडे. पास्ताचं सामान तर आणलेलं आहे, पण पास्ता आता आपण नेहमी तोच पास्ता खातो ना. काहीतरी वेगळं कर ना. असं मजा आहे असं काहीतरी करणार. मला फिरायचंय भाई. माझा दिवस आहे आज. सेइंग येस कुठून पण फिरेन मी. तुला माझ्या मागे मागे फिरायला. जास्त इझिली येऊ शकते. पास्तात काय नवीन करणार आहे बोल. काहीतरी विचार करायला. असं कसं करू. काय नवीन करू. माझ्या डोक्यात एक आहे आयडिया. काय. मी नाही सांगणार. ओके मी माझ्या मनाचं बनवेन मग. ठीक आहे चालेल, बघूया ना. तू आंघोळ नाही करायची का, डायरेक्टली जेवायला बसायचंय. हा उठल्यापासून आंघोळ नाही केली. हे बघा किती ऑइली केस. काय हे जा नेहमीचं ते रुटीन कर आपलं. रुटीन काय. रुटीन हे मी माझ्या रुटीन मध्ये आता ऍड केलेलं आहेत मामा अर्थचं लेमन अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणि कंडिशनर. आणि हे का ते ही तुम्हाला सांगेल, कारण आता रिसेंटली इतका डॅन्ड्रफचा इश्यू झाला होता आणि तो जातच नव्हता. मला मम्मी बोलत होती की हा लेमन लाव, पण ती वेळ आली नाही, कारण मामा अर्थ मध्ये आहे लेमन अँड जिंजरचं नॅचरल कॉम्बिनेशन. येस, जे 100% डॅन्ड्रफ रिमूव्ह करून टाकतं. प्लस ह्याच्यामध्ये आहे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी, ज्याच्याने पीएच लेवल सुद्धा तुमचं खराब नाही होत. बिफोर शॉट दाखवतो इथे.
तर जेव्हापासून मी हा शॅम्पू आणि कंडिशनर वापरतोय माझे केस एकदम डॅन्ड्रफ फ्री आणि स्मूथ झालेले आहेत. बघा माझे केस मित्रांनो, काही ड्रायनेस नाही, एकदम स्मूथ सिल्की हेअर. आणि जर तुम्हाला पण बघा, कारण मी पण ह्यानेच केस धुतलेले. हे बघा ना, तुम्हाला पण हा प्रोडक्ट ऑर्डर करायचा असेल, असे केस हवे असतील तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता मामाअर्थच्या वेबसाईटवर आमचा कुपन कोड यूज करून yashi2025 फॉर एक्स्ट्रा 20% ऑफ. आणि हे मामाअर्थ वेबसाईटच नाही तर नायका, अमेझॉन, पर्पल, फ्लिपकार्ट या सगळ्या प्लॅटफॉर्म वरती पण आहे, तर नक्की ऑर्डर करा. पण मित्रांनो, मी अजून आपल्या चॅलेंज बद्दल पण विसरलेलो नाहीये. कोणाला तरी येस बोलायचंय. आता मी केस तर धुवून आलोय, असे सिल्की सिल्की केस माझे आहेत, तर या केसांचं करायचं काय आंघोळीनंतर? आणि गौरांगचे पण केस, थांबा तुम्हाला दाखवतो, गौरांगचे पण केस असेच आहेत बिचारा. आता ओ सॉरी, तुला लागलं का? थांब. हा, गौरांगचे पण केस असेच आहेत. तो पण बिचारा आता आंघोळ करून आलाय, मस्त केस उडवत आलाय. कुठे तू पण आंघोळ करून आला ना? येस. तुझे पण केस करायचे ना? आमच्याकडे ड्रायर पण पडलेला आहे. आम्ही विचार केला आम्ही आता दोघांनी केस स्टाईल करतो, पण आपल्याकडे आज एक छोटू आहे काम करायला, जो आपल्याला येस बोलणार आहे प्रत्येक गोष्टी. तर छोटू इधर आओ, इधर बैठो. हाँ बसाइए है छोटू, इधर बैठो, ये हाथ पे पकड़ो आपका साधन और इसका बाल स्टाइल करो, फटाफट करो. और 1 मिनट, आवाज कैसा किया तुम? इधर मेरा वीडियो चालू है, तू आवाज कैसा किया? हाँ हाँ, इसका हेयर स्टाइल करने का व्यवस्थित करना. और 1 मिनट, इसको आवड़ेगा तब तक करने का, और फिर मेरा भी करने का है. मेरा कौन करेगा? म्हणजे भूक राहूया सगळ्यांनी. भूका नाही राहायचं, पण जेवायचं पण आहे. चला छोटू, शाबास, फटाफट. ह्याचे केस मस्त आहेत ना, दाखव. दाखवतोय मी, छान आहेत केसाचे. आता स्टाईल करा व्यवस्थित. हा, व्हेरी गुड छोटू, व्हेरी गुड. गौरांग शाबाश, व्यवस्थित का? हा, म्हणून ते बसत नाही. व्हेरी गुड. आता छोटू, सेकंड आदमी बैठो. हमारा करने का है. बापरे, चला, खूप मेहनत आहे. सच अ हेक्टिक डे. अरे 1 मिनिट, जरा लांबून घ्या, तोंडावर गरम वारा येतोय, जरा लांबून घ्या. आणि हात धुवून आली आहेत का? तुम्हाला समोसाचा वास येतो हाताला. आता समोसाचा वास येतोय. जरा लांब उभं राहून कर. तोंडावर गरम वारा येतोय यार. कुठे तुझा मॅनेजर कुठे आहे? बाजूला. हा, व्यवस्थित. मला तर वाटतंय छान केलेले आहेत केस. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. आमच्या छोटूने केस आमचे कसे केलेले आहेत. आणि 1 मिनिट, मी बोलतोय ना, मग तू मध्ये का बोलतेयस? बाहेर जाऊन पास्ता बनव. लोकांसाठी. चला आता आपण खाऊया, पास्ता बनवूया मस्त मस्त. सगळ्यांनी मेहनत केली. पण काय करू मी वेगळं? आता ते तुला माहिती, तुला सांगितलं एकदा. मला जरा मोबाईल दे, मला मोबाईल मध्ये बघून घ्यावं लागेल. ओके. हे का सारखं उघडतंय? कसं उघडतंय छोटू? शाबाश. स्त्रीला, या स्त्रीला चेहरा बघा बिचारीचा. तुझा तो ब्लॉग, तो येस 24 आवर्स का? सांगते. का काय झालं ग? काय झालं बाबा? काल पास्त्यासाठी दूध आणलं. आम्ही दूध घरात आणत नाही, कारण की हा चहा पियत नाही, मी चहा पियत नाही, आम्ही कॉफी बिफी काही नाही बनवत. तर मी दूध पास्त्यासाठी आणलेलं. आणि काल ह्याला तुम्ही बघितला असेल ब्लॉग, माहिती नाही किंवा पुढच्या ब्लॉग मध्ये येईल, आणि चहा बनवली केसरवाली. आणि चहा बनवल्यानंतर दूध रात्रभर बाहेर. अरे दही झालंय त्याचं. आता मी पाण्याचा पास्ता देणार आहे खायला तुम्हाला. अरे नवीन काहीतरी, म्हणजे असं नाही तुला नवीन सांगितलं, परत आण दूध जाऊन. आता तू बघ शिवानी यार, खरंच पाण्याचा पास्ता देणार आहे. आता तुझं खूप झालं. मी ना ह्याला कितीतरी दिवस सांगते की यश काही खाऊन झालं फ्रीज मध्ये ठेवायचं. एक तर गरमी चालू झालं, सगळं आमणार थरीला बाहेरच ठेवायचं असतं. त्या दिवशी सोया बिर्याणी एवढी केलेली ती बाहेर ठेवली. नशीब मी ऑफिस मधनं लवकर आली आणि त्याला आत ठेवलं. होत आहे यार, ठीक आहे, पण तू बनवते पाण्याचा पास्ता मिळणार तुम्हाला. गौरांग, ते एक पाण्याचा पास्ता बनव. नाही रे, खरंच चल बघू. बरंच नाही, ऑर्डर करू. काहीतरी मागून त्याच्या इच्छा बघूया आपण. तुम्हाला पण शिवानी यार असं नको करू यार. शिवानी काहीतरी मागवायला लागेल मग यार. शिवानी प्लीज यार. करायचं होतं ना चॅलेंज, आता कर. आता तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. अरे यार, पण ह्याला बिचारायला का शिक्षा ग?
ह्याचा चेहरा बघ ना याचा खावा आता तो खाईल. काहीतरी वेगळं करायचं होतं ना, पण तरी मी बोलते ना थोडीशी मेहरबान होणार आहे, चांगला करायचा प्रयत्न करणार, पण पाण्याचाच बनवणार आहे. तुझी आई पण खाणार आहे माहितीये ना. हा ती पण खाईल, तिला काय फरक प्रॉब्लेम नाही. खरंच पाण्याचा नाही. हो पाणी दूधच नाहीये बघा तुम्ही. अरे पण जगात दूध नाही असं नाहीये, जगात तर आहे दूध अजून. हे बटर, पाणी, चीज. हे त्याच्यात कुठलं पाणी आणलंयस? मी विचार करते तुला वेगळं काहीतरी हवं होतं ना. ओ वाव, मॅगी मसाला होता, तर मॅगी मसालावाला पास्ता बनवतो याच्यासाठी. वाव, व्हेरी गुड. छान. एवढं करते आणि दूध नाही. आता पाण्याचंच खायचं, जाऊ दे माझी मेहनत खराब. अरे तू असं का उभा आहे? मगाची बरोबर उभा होता, आता काय झालं? खतरनाक. काय खतरनाक काय चाललंय बघतोय. दीदी काय खतरनाक या घरात करणार आहे. सायन्स एक्सपेरिमेंट. सायन्स एक्सपेरिमेंट. बघू बाबा काय करते ही पाण्याचं. बघू बाबा काय करते ही पाण्याचं. पास्त्याचं पाणी काय करणार आहेस? ते काढायचंय आधी. त्या पाण्यात नाही करणार आहेस ना? रियूज करते कढीपत्ता, तो सगळ्यांनी बघितलाय आता. अरे लॉट्स ऑफ बटर, कारण की आता वी डोंट हॅव दूध. हा ठीक आहे, चल टाक बटर. दिले लसूण. शाबाश. आज वेगळी रेसिपी मित्रांनो पास्तासाठी. आम्ही नेहमी तुझ्यासाठी जो पास्ता असतो नॉर्मल दूधवाला पास्ता असतो, आज हिने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाबाश कर. लॉट्स ऑफ लसूण. लॉट्स ऑफ लसूण, प्रचंड प्रमाणात लसूण. आम्हाला मिरच्या आवडतात म्हणून. आम्हाला भरपूर मिरच्या आवडतात म्हणून लॉट्स ऑफ मिरच्या. झालं बटर सगळं विचारलं. आता सगळ्या भाज्यांना लसूणची टेस्ट घ्यायला. भाज्या आत टाकायच्या, सॉटे करायच्या भाज्या, म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट सॉटे. हा आहे, मला वाटलं ह्याच्यात ते नाहीये, पण हे बघा ही ती काकडी आहे ह्याच्यात. झुकिनी. जीवानी पण सॉस वॉस काय नाही, काय करते? तुला जसं माझं सुचतंय डोकं तसं मी बनवतो. अरे पण सॉस पाण्यातच करायचं ना आता. हा आता हे आधी मसाला बिसाला लागून घेऊ इथे, मग करूया. आता काय सर्वात पहिले हे काय हे काय पाणी टाक. मॅगी मसाला. ओ भाई भीती वाटते आता. नो आयडिया. हे मॅगी मसाला ऍड केला. आता मीठ. शिवानी मला काय वाटलं माहितीये पाणीचा म्हणजे तू त्याच्यात चीज वगैरे टाकणार. पाण्यात चीज, जसं आपण ते राईस केलेला. गॅस पण बंद आहे. चालू आहे, सॉरी. करूया आपण. ओके. कारण की हे भाज्या जास्त शिजल्या असत्या. ओ ब्रेन. हा ब्रेन. ब्युटी. मॅगी मसाला. ब्युटी विथ ब्रेन. हा आता हे बघ, हे मॅगी मसाल्याचे क्यूब्स. हा टाक. प्लास्टिक, थोडस प्लास्टिक खाल्लं पाहिजे एक दिवसातून. 3 टाकलंय, पण ठीक आहे. त्या पाण्यात मैदा टाकते थोडासा. हे भाई बरोबर आला. येस बोलायचं म्हणून आम्हाला असं उद्या जुलाबच व्हायला पाहिजे असं नको करू. त्याच्यात हे जे खाली गेले ना, हे दिसते ना तुम्हाला चौकोन, हा चीजचा आहे. आता ही चीज टाकते सगळी. हे भाई साहब ये काय आयटम लावली आहे तू? हे काय पडलं पहिले? हो गठडे पडले टाईप पडतंय. ओके ओके. ही क्रीम पण आणलेली, विचार केला मस्त क्रीमी पास्ता बनवेल, पण दूधच नाही. आणि दूध मागवणार पण नाही मी. जरा कर. आता नाहीच आहे काय, तर मग आपण ह्याच्यात डायरेक्ट हा पास्ता ऍड करतोय. आता मला वाटतंय व्यवस्थित होईल. चल शाबाश शाबाश. आता आम्ही ऑरिगॅनो टाकलेलं आहे. ऑरिगॅनो सॉरी चिली फ्लेक्स टाकले. आता ऑरिगॅनो टाकते. आमची कात्री काय इंटरनॅशनल आहे बघा ना. कात्री 1 मिनिट दाखव त्यांना यार. कात्री तर दाखवलीच पाहिजे त्यांना आपली यार. एवढी जबरदस्त कात्री आयुष्यात कोणाकडे नसेल, कोणत्याही घरात. ही बघा कात्री. कापून दाखवा काय. नवीनवाले मिळतच नाही. काय कापून दाखवा. शाबाश. बघा पाण्याने करो कशाने करो, माझी बायको काही चांगलंच करू शकते. बघा हा वाढत असं काय ना मस्त एकदम. मिसेस मूवी वाला फील काय येतोय रे? हा किती कामं करत होतो माझ्याकडनं. थँक्यू. हा पण तू स्वतःहून करते एवढी कामं. स्वतःहून एवढी कामं करते स्वतःहून. आणि जर हे चांगलं नसेल तर मिस्टर मूवी होईल. मिस्टर मूवी होणार मग. चला चला टेस्ट टेस्ट. आज पाण्याचं झालं म्हणून माझ्या भावाला बघितलं. नाही नाही म्हण टेस्ट टेस्ट. ब्रेड बारू सोबत पण
आज मी मॅजिक मसाला टाकलाय त्यात मॅगीचा. भारी लागतंय. हा ना खाऊन बघ, भाई खाऊन जरा बघ, खाऊन बघ. हा? हा. मॅगी मसाला मी पास्ता मध्ये फर्स्ट टाइम टाकला आणि अमूल क्रीम बघू. अगोदरच्या पास्तापेक्षा भारी लागतो. हा हो काय बोलतो भारी, खाऊन बघ. मी नेहमीपेक्षा चांगला लागतोय. हा काय ओ बाय गॉड मी गेली पाहिजे मास्टर शेफ. दही केलं नसतं तर कसं झालं असतं हे सगळं. म्हणजे टेस्ट वाटते. नेहमीपेक्षा भारी लागतंय. बेटर लागतंय. म्हणजे नेहमी नेहमी मॅगी लागतं. मसाला टाकला पाहिजे ना नाही नेहमी दूध दही केलं पाहिजे. आणि अमूल क्रीम. एकदा खाऊन बघ चव घेशील मी. चव लागते अशी. हा बेटर एकदम लागतं ना वेगळंच इन्स्टंटली. लागतं नेहमीपेक्षा. आपण विकू शकतो. हो ना भारी लागतं. जा बाहेर जा विक जा. आम्ही आता आईस्क्रीम खात बसलोय आणि शिवानी मला देणार आहे कारण ती तिला सांगितलंय किचन साफ करून ठेव. लवकर लवकर कर रे. मी आईस्क्रीम खायला येणार आहे. तुला देणार कोण आहे? 2 चमचे आहेत. खाल्लाच पाहिजे काहीतरी. 2 चमचे आहेत. आता जायचंय परत. काल आपण गेलेलो तसं आता आम्ही जाणार आहे भिवंडीच्या मला एवढी मजा येते ना फर्निचर बघत बसायला म्हणून आता आम्ही चाललोय कालेरला कारण की आम्हाला हे सगळं पण बदलायचं ना मग आम्ही दोन्ही घराचं काम करतोय तर आता जाऊया कालेरला. बघायला कसं छान काय ready झालं, पण. ह्याच्यासाठी थांबलाय हा. गौरांग. अरे पण एक काम करूया तुझं बघू एकदा कशी दिसते बघू. एकदा समोर उभी राहा ना सगळ्यांना दाखवूया कशी दिसते. मला उभं नको राहू. वा छान दिसते ग. आणि आजचा दिवस तुला माहितीये ना काय? मग काय करणार आहेस? जा टॉप बदलून जा. मम्मी जा मम्मी नाही मम्मी तुम्हाला माहिती आहे माझी पण मम्मी. जा टॉप बदलून जा. यश मी कपड्यांच्या हिशोबाने मेकअप केला. अले जा. मी याला इस्त्री केलं. ठीक आहे निघा. जा माझा टाइम येऊ दे. येईल ना कधीतरी येईल. जा गोड दिसते. यश नको यार. जा जा जा. लवकर लवकर निघायचंय. ऐक थोडा तरी फायदा घेतला पाहिजे ना. नेहमी काय. आलीस बघू जरा इकडे या साईडला. अरे शिवानी तो बेटर वाटत होता. मी खेळायचंच नाही. खेळायचं नाहीच आहे तुला. हो म्हणायचंय. जा जा लवकर जा. खरंच तो आधीचाच घाल. जा बसू नको. जा जा लवकर जा लवकर जा. माझे पाय प्लीज लास्ट खरंच तो जास्त चांगला वाटतोय. जा. अरे किचन मध्ये कुठे चालले? पाणी पिऊ दे मला. की पाणी पण अरे हा पाणी मला पण आण थोडस. आम्ही काय केलंय माहितीये का? सेइंग येस टू यश फॉर 24 hours म्हणजे मी जे बोलेन ते ऐकायचं असं त्याचं परिवर्तन केलं तेच होतं खरं तर. की सेइंग येस. तर मग तू ते आता पाणी घेऊन ये. अरे 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 कावळा बनायचंय का पुढच्या मी? काम कर जा. नाही. ते बेटर वाटतंय खरंच प्लीज. लास्ट याच्यानंतर परत नाही सांगणार. ते बेटर वाटतंय. जा लवकर बदलून या. ठीक आहे ये चल 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 राहू दे. ए नाही तर खरंच जा खरंच. गेला सोडून. गेलास. शाबाश बायको. शाबाश ग माझी बायको. गोड आहे रे. आमचं झालं कालेर फिरून. आता आम्ही चाललोय आमच्या फेवरेट गोष्ट खायला संध्याकाळची जी आहे पाणीपुरी. आणि आज चॅलेंज आहे ही मला हो बोलणार आहे म्हणून शिवानीला जसं आवडतं बुंदीची पाणीपुरी शिवानी खाणार आहे आज माझ्यासोबत. तुला जेवढं बोलायचं तेवढं बोल. पुरी सोबत नो मस्करी. तू केवढा पण नाच. पाणीपुरी सोबत नो मस्करी. मी रगडावालीच खाणार आहे. आता तू बुंदीवाली पाणीपुरी. असं नाचू नका गाईज गाडी चालवताना. हा घरचा रस्ता आहे तर पार्किंग मध्ये जाऊ म्हणून हा नाचतोय. हे काय कोणता कबूतर आहे? कोणता कबूतर. कबूतर बोलली मला. आज केस मस्त तुला वाटतंय. बुंदीचीच खायची वाटतं पाणीपुरी आज. नाही कबूतर बोलली मला. काही कर. पाणीपुरी नेहमी शुद्ध खायची असते. रगडायची. हे अशुद्ध गौरांग कोणतं किती व्लॉग्स मध्ये सेम टी शर्ट घातलंय. अरे हा. अरे ते आमच्या दोघांचे. मी तोच कुर्ता घालतो हा तोच टी शर्ट घालतो. आता आज तुला रगडावाली पाणीपुरी आवडते तरी तुला बुंदीची खायला लागणार आहे. कसं वाटतं तुला? येस बोलणार आहेस तू शिवानी मला दिवसभर. येस बोलणार मम्मी आहेस. तुला काय वाटतं मी कोणती खाल्ली रगडा? नाही हळूहळू रगडा सगळ्यांना मला विद्रोह पण करायला. रगडावालीच आवडते. काल ते मला गिळणार नव्हती ती प्रशांतची पाणीपुरी. म्हणजे पाणीपुरी चांगली होती पण रगडा नव्हता. ठीक आहे चल तुला
माफ केलं. तुला माफ केला कारण तुला आवडत नाही म्हणून तुला घेत नाही. आता तू रगडावाली खा. कुठे आलं ते पण दाखव. आपण बीकानेर नहीं, ये अपने भैया जो लास्ट टाइम भी थे. हाँ मस्त पानीपुरी बनाते बुंदी वाला. नाही, रगडा. नाही, रगडा आला. ओके, तू ये. मी घेतलं. चलो अभी हम लोग को पानीपुरी खाने दो. पाणीपुरी खात होते आम्ही पाणीपुरी खात होतो आणि हे आमचे जे ब्लॉग बघून आता गाडीतून जात होते आणि ते थांबले आम्हाला बघा. तुम्हाला मी विचारतो तुम्हाला बुंदीवाली पाणीपुरी आवडते का तुम्हाला रगडावाली आवडते? रगडा. रगडा मेजॉरिटी जास्त आहे. पाणीपुरी. पण रगडावाली आवडते का बुंदीवाली? बुंदीवाली. बुंदीवाली बुंदीवाली तुम्हाला सगळे बुंदीवाली. आम्ही तिघं बुंदीवाले ते बाकी सगळे रगडावाले. रगडावाली नका. सेम. रगडा. आता आम्ही जातो पुण्याच्या येतवर. हा पुण्यावरून जाताना इथून जाताना विराला जाताना थांबले आणि आपल्याला बघून थांबले. थँक्यू व्हेरी मच. आता इथे आम्ही हा ब्लॉग एंड करतो आहे. तर आज एक गोष्ट राहिली आहे. हा मला बोलायला की मी याला फालुदा खाऊ देत नाही ते रस्त्यावरचे. तर हा विसरलेला आहे. बोलून घे तू. मी ऍज युजल हा विसरलेला आहे की याला फालुदा खायचा होता. पण ऐक तर नाही आणि आता दिवस संपलेला आहे. व्लॉग एंड करतोय म्हणजे हा चॅलेंज पण एंड झालेला आहे. आणि हा व्हिडिओ एंड करता करता या व्हिडिओचा शाउट आउट आहे प्राची आणि तिची मम्मी ललिता काकी. म्हणजे तिची मम्मी आहे ललिता आणि हार्ट. तर तिने मला मेसेज केलं होतं की तिची मम्मी आणि ती असे बसून ब्लॉग्स बघतात आणि खूप एन्जॉय करतात. तर थँक्यू सो मच त्यासाठी. आणि असेच बघत राहा, सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओज आमचे शेअर पण करत राहा तुमच्या फ्रेंड्स लाईक पण करा म्हणजे तुम्हाला रेकमेंड पण होतील आमचे व्हिडिओ. सो आणि तुला काय बोलायचं अजून? आणि आम्ही अजून सगळ्यांना आम्हाला कमेंट मध्ये पण येतात की आम्हाला शाउट आउट आम्ही मध्ये मध्ये काढतो आणि असे शाउट आउट देत राहतो. आम्ही शाउट आउट देणार होतो. जे माझ्याकडे होतं ना ते मी दिलंय. ह्यानी सगळं कुठे गायब झालं माहिती नाही. आम्ही इकडे पार्किंग मध्ये 10 मिनिटं शोधतोय की ह्यानी कोणते कोणते नावं काढलेली. म्हणून गाईज तुम्हाला जर शाउट आउट हवे असेल तर मला मेसेज करा. ह्याच्या भरोश्यावर राहू नका. नाही मी देतो. मी चालू केलंय. मी चालू केलंय आणि आम्ही तुम्हाला शाउट आउट देणार. थँक्यू. आमचं खूप मोठी होती. खूप थँक्यू आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आमचा व्हिडिओ असाच बघत राहा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यांना वाटतं किती मारते तुम्ही. आणि थँक्यू. बाय. फालुदा खाणार आहे मी आणि फालुदा. ब्लॉग एंड केलेला पण ह्यानी जो फ्लेवर चूज केला ना फालुदाचा तो बघून मला ब्लॉग चालू करावा लागला. पायनॅपल ह्यानी चूज केला यार. पायनॅपल ह्यानी चूज केला. पायनॅपल का? पण ह्यानी ऑप्शन दिलं ना पायनॅपल वॉटर लेमन. मी मस्त काजू अंजीर घेतला. ह्यानी मी बटरस्कॉच. बटरस्कॉच. बाई फालुदा असे नाही खायचे असतात. फालुदा रोज मॅग्नो असे खायचे असतात.